सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बुटीबोरीमध्ये बाल व्यक्तिमत्व विकास शिबिर। बुटीबोरी शहरातील ब्रह्मकुमारी पुष्पकुंज भवन येथे लहान मुलांसाठी वयोगट 7 ते 12 दिनांक 2 मे ते 4 मे 3 दिवसीय बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराचं मोफत आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात शेकडो लहान मुलं व मुली यांनी सहभाग घेतला। या शिबिराचं उद्घाटन करण्यासाठी या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर साक्षी भोयर, डॉक्टर रमन चौधरी, डॉक्टर निलमल जामठाम, रीता कुटे, महाकाली महिला फाउंडेशन अध्यक्ष बुटीबोरी, ब्रह्मकुमारी संचालिका शुभांगी दीदी, गजानन राऊत हे प्रामुख्याने उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली। तर मान्यवरांनी लहान मुलांना विज्ञान, स्वास्थ्य यावर मार्गदर्शन केले। कार्यक्रमचे सूत्रसंचालन गौरी दीदी यांनी केले। सर्व लहान मुलांना अनिता मॅडम, पल्लवी मॅडम, वीणा मॅडम, छाया मॅडम यांनी खेळ, गीत, गाणे, चित्रकला, क्राफ्ट, डान्सचे प्रशिक्षण दिले। या 3 दिवसीय शिबिरात लहान मुलांनी खूप आनंद घेतला। या शिबिरामध्ये दिनचर्या, अभ्यास, योगा, ध्यान यावर माननीय शुभांगी दीदी यांनी लहान मुलांना विशेष मार्गदर्शन केले। 3 दिवसीय शिबिरात लहान मुलं व मुलींना नाश्ता, खाऊची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। आज शिबिरामध्ये चौधरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बुटीबोरी, डॉक्टर ईश्वरी व त्यांच्या टीम मोफत स्वास्थ्य शिबिर घेण्यात आले। तर आभार दिनेश भाई यांनी मानले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे, बुटीबोरी। टोपी उडाली का? ठीक आहे। फावडा उडाला, चिमणी उडाली, पतंग उडाली, पदक उडाला, हत्ती उडाला, टोपी उडाली, खुर्ची उडाली, टेबल उडाला, मिठू उडाला, पतंग उडाली, फावडा उडाला, माणूस उडाला, माणूस उडतो नाही ना, आउट। जमला घे, पुन्हा दुसरं काही खेळायचं आहे? कबड्डी।